नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे येथून कर्नाटक राज्यात कत्तल करण्याच्या उद्देशाने MH10EQ 0266 ही गाडी जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने सदर गाडी पकडण्यात आली. गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये 7 गोवंश जातीची जनावरे अत्यंत दाटीवाटीने व पायाखाली तुडवलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर चालक व गाडी मालक दुर्गेश शंकर जाधव याची पोलिसांनी चौकशी केली असता सदर जनावरे ही कर्नाटक राज्यात कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची खात्री झाली. सदर गाडी चालक मालक याच्यावरती महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय. या कारवाईच्या वेळी मानद प्राणी कल्याण अधिकारी आशिष कमलाकांत बारीक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कराड कोल्हापूर व सांगली विभागाचे धारकरी यांनी कारवाई केली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहकारी लाभले. सदर गोवंश कराड येथे पुढील संगोपनाकरिता पाठवण्यात आले. नमस्कार. आज दिनांक 24 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवार्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा दुर्गेश शंकर जाधव राहणार पेठ नाका तालुका वाळवा जिल्हा सांगली याचा साथीदार या टोळीचा प्रमुख सचिन निवास साळुंके राहणार सांगली पेठगाव तिथून खूप मोठं सिंडिकेट रॅकेट जनावरांचं तस्करी करत असतो. वेळोवेळी आपण पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे. छापा टाकून सुद्धा रोजच्या रोज सर्रासपणे हत्या कायद्याची पायमल्ली करून सर्रासपणे रोज गोवंश जातीचे जनावर कर्नाटक राज्यात कत्तलीसाठी घेऊन जातात. यांना कोणत्या कायद्याचा धाक राहिलेला नाही, कोणत्या पोलिसांचा धाक राहिलेला नाही. हे सगळ्यांना फाटाव मारून हे अशा पद्धतीने गोवंश घेऊन जातात. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.